नमस्कार विद्यार्थ्यांनो, झडपी भरतीमध्ये ग्रामसेवक पदाची भरती, तुमची पात्रता, तुमचा अभ्यासक्रम, तुमची परीक्षा पद्धत आणि तुमचं वेतन किती आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. तर पाहूया 12वी पास वर तुमची ग्रामसेवक भरती. ज्यांची 12वी पास आहे आणि ज्यांना 12वी मध्ये 60% अशाच मुलांसाठी, अशाच महिलांसाठी ही ग्रामसेवक भरती आहे. त्याचं संपूर्ण स्वरूप ते पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या. आता याची फीस बघूया. त्याची फीस सुरुवातीला बघा, जे ओपनचे मुलं आहेत, ओपनच्या मुलांना फीस 1000 रुपये, मुलगा असेल मुलगी असेल, आणि जे कुठले कास्टवाले त्या सगळ्या कास्टवाल्या 900 रुपये फीस आहे. त्याच्यासोबत तुम्ही माजी सैनिक असाल किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे फीस नाहीये. आणि फॉर्म तुम्हाला फक्त ऑनलाईनच भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. ऑनलाईन त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला भरायचे. हे तुमचं फीस कळाली. त्याच्यानंतर वयोमर्यादा. तुम्ही जर ओपन मध्ये असाल फॉर्म भरणारे तर तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत पाहिजे. ठीक आहे. सुधारित वयोमर्यादा आता या ठिकाणी मागच्या जाहिरातीमध्ये 40 वर्ष दिली होती. कुणासाठी होती ती? ओपन वाल्यांसाठी. 2 वर्ष वाढून दिले होते लॉकडाऊनच्या कारणामुळे. परंतु आता शक्यतो तुमची 38 वर्ष असेल. मागासवर्गीय उमेदवार असेल तर कमीत कमी 38 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष. तुम्ही दिव्यांग असताल तर 18 वर्ष कमीत कमी, जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत. प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत. पण जर तुम्ही अंशकालीन उमेदवार असताल तर तुमचं जास्तीत जास्त वय हे 55 वर्षापर्यंत तुम्ही ग्रामसेवकचा जे आहे पद त्याचा फॉर्म भरू शकता. माजी सैनिक असेल तर जे वयोमर्यादा आहे ती धरून त्यांनी जी सेवा केलेली तो सेवेचा कालावधी प्लस त्यांना 3 वर्ष वाढून दिलेले आहे. माजी सैनिक दिव्यांग असेल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. खेळाडू असेल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ही तुमची वयोमर्यादा ग्रामसेवक या पदासाठी झाली. त्याच्यानंतर बघा, तुमचा अभ्यासक्रम आपण बघूया. तत्पूर्वी मागच्या वेळेस जी भरती झाली होती ग्रामसेवक, सर्वाधिक तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न, सगळेचे सगळे प्रश्न तुमचे आपल्या या संपूर्ण ग्रामसेवक तांत्रिक नोट्स मधून आले होते आणि त्याची फीस आपण त्यावेळेस 299 रुपये ठेवली होती. आता यावेळेस फक्त 99 रुपये फीस आहे. पुढच्या महिन्यात जाहिराती ज्यांना परचेस करायची घ्या. आपलं हे बघा, श्री अकॅडमीचं ऍप आहे, असा लोगो आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. 3500 प्लस प्रश्नाचा सुद्धा नोट्स प्लस त्यात 3500 प्लस प्रश्न सुद्धा आहेत. फक्त 99 फीस ठेवली. ज्यांना ग्रामसेवक व्हायचा असेल त्यांनी आत्ताच घेऊन टाका. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल बघा, हा घेतोय सगळं वन बाय वन एक एक घेतोय. नवीन असताना चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. आता ही फक्त नगरची एक एक जाहिरात आहे, सगळ्या जिल्ह्याची जाहिरात येणार आहे. आता पात्रता काय तुमची? कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे यासाठी पात्रता काय? पात्रता फक्त 12वी पास पाहिजे. मग MA-CIT तुम्हाला कंपल्सरी आहे का? ठीक आहे. तर MA-CIT कशी काढून द्यायची, कधी द्यायची, कंपल्सरी आहे का ते पण सांगतो बघा. किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे 12वी पास असावी. 12वी पास त्यात म्हटलंय, किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुण. म्हणजे तुम्हाला 12वीला कमीत कमी 60% गुण असतील तरच तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकता. 60% पेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही. किंवा म्हटलंय शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका असेल, 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम येतो तरीही फॉर्म भरता येतो. किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याण विभागाची पदवी असेल तुमच्याकडे BSW तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षा, किंवा किंवा म्हणताय तुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अनुभव, किंवा कृषी विषयाची पदवी, किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार जे आहेत त्यांना अधिक पसंती दिली जाणार आहे. त्यासोबत संगणक हाताळणी वापराच्या बाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी जी काय माहिती केलेली किंवा जी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र धारण केलं असणं आवश्यक राहील. कंपल्सरी नाही, आवश्यक राहील. असेल तर चालतं, नसेल तर किती दिवसात काढून द्यायचं ते पण सांगणार. तत्पूर्वी आपली जी टेस्ट सिरीज आहे, ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करून घ्या. खूप महत्वाचं आहे, कारण आताच तयारी करा. मग एक्झाम
जाहिरात आल्यावर तयारी होत नाही, ते पूर्ण पुस्तक वाचन होत नाही, 3,500 प्रश्न सुद्धा वाचणं होत नाही, आणि यातल्या बाहेर तुमचे 40 प्रश्नापैकी तांत्रिकचे एकही प्रश्न बाहेरचा जातो. ठीक आहे, चला पुढचं ग्रामसेवक पात्रता कळाली. आता संगणक आहाराच्या संदर्भात बघा, म्हणजे तुमची MSCIT तुमच्याकडे असावी, पण ती जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो बघा. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, परंतु इतर पदासाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास काय करायचे, त्यांना संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक आहे. 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते तो नियमच आहे. आता ग्रामसेवक साठी बघा, सुधारित जे वेतन अजून दिलं नाहीये, तर तुम्हाला 3 वर्षासाठी एक रकमी 16,000 रुपये दिले जातात, आणि भत्ते जे आहे ते वेगळे. हे फक्त तुम्हाला वेतन असतं 3 वर्षासाठी कंत्राटी ग्रामसेवकसाठी, आणि भत्ते वेगळे असतात, प्रवास भत्ता ते जे काय असते राहण्याचं ते वेगळे. हे दरमहा तुम्हाला मानधन असतं, बाकीच्या पदाला वेगळे, पण ह्या ग्रामसेवकसाठी तेवढा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावात ग्रामसेवक आहे, तुमच्या ओळखीचे कोणतरी ग्रामसेवक लागलं, पेमेंट भरपूर. पदाचं नाव कंत्राटी ग्रामसेवक. तुमचा सिलेबस काय बाबांनो, इथे बघा, मराठीचे 15 क्वेश्चन तुम्हाला, इंग्रजीचे 15 क्वेश्चन, जीके सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन, गणित बुद्धिमत्ताचे 15, हे टोटल तुम्हाला मिळून 60 क्वेश्चन आहेत, आणि फक्त हा जो तांत्रिक घटक आहे हा मिळून 40 प्रश्न याला. म्हणजे तुमचा तांत्रिक घटकाला मुलं आउट ऑफ मार्क घेतात. मागच्या वेळी ज्या मुलाने एक्झाम दिली आउट ऑफ मार्क मारले, आपली नोट्स खूप महत्वाची, 40 पैकी 40 मार्क घेतले, आणि इकडे 60. त्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न 200 गुण आहेत, आणि तुम्हाला कालावधी या 100 प्रश्न 120 मिनिटाचा वेळ दिलेला. काठीण्य पातळी तुमची सगळी 12वी लेवलची, फक्त तांत्रिक प्रश्न कृषी पदविका दर्जाचे आहे, जे आपल्या नोट्स मध्ये सगळे दिलेत, बघून घ्या. ठीक आहे, मराठी इंग्रजी दोन्ही क्वेश्चन असणार आहे. खूप महत्वाची भरती आहे ग्रामसेवक भरती. तांत्रिक प्रश्न दिले, टोटल फीस 99ची, मागच्या वेळेस 299 ठेवली होती, यावेळेस 99 ठेवलेली आहे. त्यामुळे लवकर ऍप डाउनलोड करून घ्या आणि ही टेस्ट सिरीज घ्या. टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये आहे. ओके, चला, तर ही संपूर्ण तुमची ग्रामसेवक पदासाठी जी काय माहिती दिली आपण, ही सगळी डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यात तुमचा अभ्यासक्रम डिटेल मध्ये दिलाय, पेमेंट किती आहे ते दिलंय, तुमचं जे काय पात्रता ती दिलेली आहे, तुमचं वेतन दिलेलं आहे, परीक्षा पद्धत जी आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की प्रश्न मांडा. आपला नंबर सुद्धा मी इथं देतोय, लिहून बघा. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा काही प्रश्न असतील तर. 95 52 62 95 63. बघा, परत सांगतोय, 9552629563 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील. ठीक आहे, परीक्षा सुद्धा सांगितली, फीस सुद्धा एवढीच असणार आहे, यापेक्षा कमी नसणार आहे. थांबतोय.